ओ इकडं आले. झोप येईना बघ त्याला. चाला काय बघ किती. ह्याच्याबद्दल बोलायला थोडं कमीच वाटायला लागले डॉलीबद्दल. तेल लावलं बाई केसांना आता. तेल लावून वरच्यावर काय करतेस बाई तू तर. उद्या डोकं धुवायचंय ना, त्यामुळे म्हटलं आज तेल लावून घेऊया. ए डॉली ये इकडे ये. पांढरे केस, पांढऱ्या केसांवर काय उपाय कर. आधी एक पण पांढरा केस नव्हता, असं काय झालं की पांढरे केस. लांब सड जाडच्या जाड केस होते. बोरच्या पाण्याने तर म्हणतोय आपण, पण बोरच्या पाण्याने जात असेल काही केस ग. एवढं कुठं वर्ष 2-4 वर्ष बोरच्या पाण्याने केले आंघोळ खरं. नाहीच की पाण्यात बदलते म्हणतात, पण ते काय नसतंय म्हण तसं. असं म्हणायला लागलं तर त्याला इकडे कढीपत्त्याचं तेल ह्यातलं सारखं डोक्याला लावत राहायचं ग. हे आता जास्वंदीचं फुल पण वाळते की नाही, ते त्याचं पण तेलामध्ये कडून घेऊन का नाही 5-6 दिवस ठेवू डोक्याला तेल. कढीपत्ताच चांगलं आहे बघ खरं तर. म्हणजे तेलामध्ये की नाही चांगलं. तेच सांगले की कढीपत्ताच नाही, कढीपत्ता आणि जास्वंदीचं फुल पण टाकून करायचं. आपली मागच्या वेळी पातळ झाली केस, तेव्हा कढीपत्ताच तेल लावत होतं सारखं बघ. त्यानंतर केस परत आहे असे जर जाड ते फरक पडला का नाही. माझी पांढरी झाल्यात म्हणजे कशामुळे माहिती काय, माझं रक्त कमी झालं बघ म्हणजे बाई, त्यामुळे वाटतं. काय नाही, काय शरीरातलं कमी झालं तरच हे होते ग. ते व्हिटॅमिन बी मध्ये बायोटीन वगैरे काय काय असते ना, जे केसांसाठी असते. आणि केसांच्या मुळाशी की नाही मेलानिन म्हणून असते. मेलानिन एक तत्व असते, ते जर कमी झालं का नाही तरी पण पांढरे होते. त्यामुळे केसांना काळा कलर येत असते असं. ते जर केसांच्या मुळाशी कमी पडलं की मग ते पांढरे होतात ना केस. तसं म्हणालेस, पण काय माहित बाई आता. तसं म्हटलीस आणि खातू तर कुठं खातीस ते काय कमी पडले बी, विटॅमिन बी म्हणायचं, काय काय म्हणायचं, खाईनच झाल्यास तू. पण काकडी हे टमॅटो खा म्हणताना बी तू जेवणासंग खाऊन खाईना झाल्यास. मला हे रक्त कमी झाल्यामुळे झालं सोड जास्त पांढरे. माझ्या आधी तुझे जास्त झाल्यात केस, आता माझं रक्त कमी झाल्यामुळे जास्त झाले पांढरे केस. डोक्याला बी रक्त पुरवठा झाला नसेल ना त्यावेळी. 1 महिनाभर कसलं झालं मला, 1-1.5 महिने. खाण्यात कंटाळा त्यांनी करून चालत नाही बघ. आपण एकमेकाला सांगतोय एकमेकाला करायचं म्हणलं ते होतच नाही. एक दिवस केलं खाल्लं. दुपारचं जर करायचं असतं, हे सकाळ सकाळ गडबडीत होत नाही. दुपारचं एक दिवस केलं खाल्लो परत खायचं विसरतोय, नाही तर खातच नाही असं होते. तू तेल काहीच लावली नाहीस डोक्याला? अगं लावले बघ की, चपचपीत आहे बघ. तू माझ्या डोक्याला लावते बघ मी, पूर्ण असं तेल दिसते माझं. मला कायम मी तेल लावणार, तसंच तुम्हाला दिसत तेल डोक्याला म्हणतेस, पण लावले मी. हे बघ किती. तिथं मी केस टाकलेस काय ग त्या तिथं? तिकडे टाकले. तिथं कशाला टाकलेस ग? ते तोंडात घेतलं तर डॉली. नाही टाकणार आहे की, थांब तोपर्यंत टाकले. बाकी सगळं केसाचं गुत्ता निघलेलं मी कॅरी मध्ये टाकून आले. सगळे गोळा केलं करून टाकलं केस जेवढी पडले सगळे गोळा करून 4,000 रुपये केलं केस. रोज आता विचारल तसं पडतात सगळे खाली. 10 वेळा गोळा कुठं करत बसायचं, त्यापेक्षा कॅरी बॅग मध्येच टाकलेलं बरं. तर साठतात पण ना. तेल लागले उलट आतमध्ये का नाही, मालिश केली मी असं टाळू लावले चमचमीत. तेल काय माहिती दिसतच नाही तुझं तेल मला. लावले आपण झोपायच्या टायमिंगला ह्या डॉलीचं सुरू होते बघ दंगा. झोपून उठले ते आता. ए डॉली इकडे या. कधीपासून झोपले अगदी संध्याकाळपासून. डॉली झाले तिच्या इकडे म्हटलं नाही, परत फिरवून कसं बघते केव्हा की हळू बघते वाकून तिथनं येते. आणि ए डॉली त्याला कळतंय बघ तेवढं तरी. अगो वाकून पाहिले होती तिथं बघ. डॉली या, ये डॉली. डॉली ते या. तिथं का झुरळ चालले का? पाय कसं ठेवते बघ की. नेम लावले पाय एवढं 2-3 मारा लागले दिवसभर. मारल का नाही ढेगभर झुरळ. ढेगभर घरात झुरळ झाल्यात.
किती तू काढायचं आणि स्वच्छ करायचं बाई. स्वच्छ ठेवून मी झाल्या, ज्यांचे घर स्वच्छ नसतात त्यांच्या घरात काय उलट त्यांच्यात नसतात. काय माहिती मी लय वेळ बघितलंय की ज्यांचं घर घाण असते की नाही त्यांच्या घरात मला झुरळ दिसलं नाही. कोण स्वच्छ ठेवते बघ त्यांच्यातच सगळं म्हणजे उलटच आहे सगळीकडे कायदा. आपल्या घरात नव्हते पहिला, ह्या पुढच्या दरवाजात येते झुरळ बघितलं. तेच म्हटले मी, कायदा सगळा उलटाच आहे. देवाचं करणाऱ्यांचं उलट होते, चांगलं राहणाऱ्यांचं उलट होते. आणि म्हणजे आपण चांगलं राहिलो तरी आपल्याकडं अडचणी येतात. जे कोणाचा विचार करत नाहीत काय नाहीत त्यांचं बघतो भर त्यांचं चांगलं होते सगळं. आता आपल्या बघ की काय काय किती अडचण नुसतं यायला लागल्यात. आता एवढं सगळं ठेवून एवढं स्वच्छता करून झुरळ ढिगभर व्हायला लागल्यात. त्याला काय करायचं आता? दिवस रात्र त्या झुरळांना मारत बसल्यावर टाइम पुरलं काय तेवढं? मग उडीत सारखंच मारायला पाहिजे. मग कधी मारायचं नाही, मारलं तरी व्यान दिसायचं लागल्यात. काल तर त्या जर्मनच्या डब्यामध्ये झुरळ दिसलंय मला, बारीक बारीक पिल्ली डब्यामध्ये. आता टोपणामधून कसं गेली असते एवढी बारकी बारकी, म्हणजे मोठं झुरळ गेले त्यात आधी, त्यानंतर ती पिल्ली झाली असतील ना त्याच्यात. आणि ते फिल्टरच्या ह्याच्यामध्ये पण वर होई बघ त्याच्यामध्ये गेलं तर ते काल दिसले बघ मला एक. त्यात उद्या फिल्टर भरायला नको पाण्या पूर्ण मोकळं करूया, बघायला पाहिजे त्यात काय आहे काय पडले बिडले. त्यात जात नाही म्हटली थोडं त्यांनी, तरी पण काय सांगता येत नाही ना. उलटच आहे सगळं. एकेकांच्या घरात घर स्वच्छ ठेवत नाही तरी पैसे बिशे येत असतात, चांगलं प्रगती होत. नियम काय आहे कुणाष्ट देवाच. माणसानं राहायचं तर कसं नीट राहिलं तरी अडचणी काय पाठ सोडणार. आणि जरा जास्तच काही नाही काय अडचणी येत असते. अडचणी म्हणजे काय सांगायला नको असं झाले. सांगायलाच नको. आता त्या दिवशी एका दिवसात केलीस तरी आणि दुसऱ्या दिवशी ढिगभर दिसले ते. इथं बी काढतोय करतोय, कुठं लपतात काय माहिती. काढताना कुठं कसत काय लागतात काय माहिती. काढलं म्हटलं की नंतर दिसायला चालू होतं. तेल लावलं म्हणते डोकंच खाल होते. तुझं बंद होते की नाही का खेळ? लावलं बाई डॉली जर वाढलं तर ती केस तरी आहे का नाही. आता आणि कट कर आणि जास्त वाढ केल्यानंतर मग केवढी होती ती केस इथपर्यंत जाते अशी आहे का नाही. आता आणि तेवढंच कट करायचं ग. मोठे केस जर घेऊन काय करायचं? खराबच त्याला बघ काय नडले ते कॅरी बघ घालून आतमध्ये बघ दे कसं कळाली. बघा ही डॉली रात्र झाली की खेळ बघा तिथं. त्या दुसऱ्या कॅरी बॅग सण खेळायला गेलो बघ तिकडे नेमकं दाखवता. कॅरी बॅग इथं आणून टाकल्या तोंडात धरून आत नाही. ही मोठी कॅरी बॅग तर नाही किचन मधनं घेऊन आल्या बघा. तोंडात घेऊन आले ते घेऊन येऊन टाकली की तर किचन मधनं घेऊन आले. हे इथे टाकले आणि परत ते दुसऱ्या कॅरी बॅग ने खेळायला लागले. हे पडले इथंच, दुसऱ्या कॅरी बॅग ने खेळायला लागले. तेल लावून झाले, बंद करतो. 10:30 चला बघा ते डॉलीचा खेळ अजून संपणार नाही. आम्ही झोपणार आहे आता. खेळत बसू नका मी ती झोपल्यानंतर झोपायला आम्हाला तर. चला बाय बाय. बाय बाय.